हॅलो गाईज, वेलकम टू आवर चॅनल. तर आज आम्ही चाललो आहोत लॉ गार्डन मार्केटला आणि आता रात्रीचे 9:30 वाजलेत ना, 10 वाजत आले. माय गॉड. देखते हैं अभी मार्केट ओपन है कि नहीं. इधर अहमदाबाद में बहुत कुछ लेट तक ओपन रहता है. लेट्स सी. इथे नाईट लाईफ खूप चांगली आहे आणि मेन तर खाण्यासाठी लोक सगळीकडे बाहेर निघतात रात्रीची. तर आम्ही या विकेंडला जर कुठे फिरायला गेलो तर त्याच्यासाठी थोडीशी शॉपिंग करायची होती. तर आम्हाला खूप लेट आठवण झाली की आपल्याला काहीतरी शॉपिंग करायची. हो राइट. तर बघूया तिथे काय आपल्याला भेटतंय. चला. गाइस सो अभी 10:15 जितना हुआ हम लोग आ गए मार्केट. पहले थोड़ा हम लोग ना घूम गए थे, दूसरी जगह चले गए थे. बट आप देख सकते हो पीछे हमारे बहुत कुछ है. एक उनका ऐसे एक प्रॉपर स्टोर भी है. अंदर स्टोर मतलब वो थोड़े प्राइसेस ज्यादा है बट बाहर भी बहुत कुछ मिल जाता है इधर. एक सेकंड या साईडला. तर लास्ट टाइम पण मी एक ना शॉर्ट व्हिडिओ टाकली होती. तिथे मी ना अराउंड 2000 ची शॉपिंग केली होती. म्हणजे छोटे छोटे असं काय घेतलेलं मी, कुर्ती घेतलेले आणि टी शर्ट नाही, कुर्तीज घेतलेले आणि शॉर्ट्स घेतलेले, शॉर्ट्स आणि 2 पर्स आणि एक चप्पल सॅन्डल घेतले होते. तर यावेळी माझा प्लॅन आहे की काहीतरी कॉट सेट, काही ज्वेलरीज आणि वन पीस असं बघायचं. आणि तुला काय घ्यायचं रे? काय माहित, देखते हैं यार. इधर ना मैं टी बोलूं ना शर्ट बट बहुत कम ऑप्शन रहते हैं यार जनरली ऐसे मार्केट्स में ना. जेंट्स थोडं फार कमी, पण इथे तुम्हाला कुर्तीज वगैरे जाऊ दे, खूप ट्रेंडी कुर्तीज जे तुम्हाला मुंबईत पण बघायला भेटतील. खूप टेस्टी आहे डाळ पकवान, मला तर खूप आवडलं. म्हणजे एवढी वर्ष मुंबईमध्ये राहिल्यामुळे ना असं तिखट गोष्टी ना जास्त आवडतात आणि इकडे अहमदाबादला ना स्वीटनेस जास्त भेटतात. म्हणजे स्वीट डिशेस जास्त भेटतात सगळ्या गोष्टी. म्हणजे वडापावमध्ये, समोसामध्ये जी स्वीट चटणी घालतात ना, त्याच्यामुळे खूप डिसअपॉइंट व्हायला होतं. आणि याच्यामध्ये आम्ही ऑलरेडी सांगितलं की तुम्ही ना हे घालू नका, स्वीट चटणी नकाच घालू, स्पायसी बनवा. तर त्यांनी ऍक्च्युअली स्पायसी बनवलंय. खूप छान आहे, टेस्टी. आणि जे हे आहेत ना पीनट्स आणि आपलं हे ओनियन, त्याच्यामुळे मस्त क्रंच येतोय ना, मस्त आहे. शॉपिंग मुळे आणि कपडे काही भेटले नाही त्यामुळे डिसअपॉइंट झालेले, पण इट्स ओके.
12 वाजत आले आणि इकडचे नाईट लाईफ. हाँ मतलब नाइट लाइफ सच आपको कोई ऐसे मुंबई वगैरह कुछ ऐसे पार्टी वाला लाइफ नहीं मिलेगा, बट ना इधर नाइट में आपको शॉपिंग है, खाना पीना सब कुछ मिल जाएगा, तो उस हिसाब से बहुत बढ़िया है नाइट लाइफ इधर. तर फायनली आम्ही आता हे लास्ट मील आहे डेचं, म्हणजे 12 वाजून गेले आणि आम्ही कोल्ड दूसरा दिन कोको, क्या है? डार्क चॉकलेट विथ कोको काहीतरी आहे, कोल्ड कोको आहे विथ डार्क चॉकलेट ना, राइट, हाँ डार्क चॉकलेट ऊपर से त्याच्यामध्ये वरती असे ग्रेट चॉकलेट्स आहेत yes. आणि लेट्स टेस्ट. टेम्पटिंग आहे, बेबी आहे खाली. चॉकलेट ज्यादा देते हैं थोड़ा पॉपुलर. टेस्टी आहे. टेस्टी आहे ना. फोकस गुड यस. आणि इकडे ना खूप रिझनेबल रेटचे वॅफल्स होते, म्हणजे लिटरली 80 रुपीज आणि 50 रुपीज पासून स्टार्ट, पण ते आता बंद झालंय. तर आम्हाला वॅफलच ट्राय करायचं होतं, नाही तर इकडे जनरली 200च्या रेंज मध्ये असतं ना, 200-300. मतलब 150 के प्लस ही रहा. पण इथे जस्ट 50, त्यामुळे मला बघायचं होतं की इथे काय क्वांटिटी भेटते, बट ते बंद झालं होतं. हा. नेक्स्ट टाइम ट्राय करू, Next आपल्या time try. घराच्या खालीच आहे एक्झॅक्टली. यस. चला, तर आम्ही आता रिटर्न आलेलो आहोत घरी आणि आता 12:30 अराउंड झाले असतील. यस, ये एक्चुअली ना आप देखोगे ना, मुंबई में हम लोगों को कभी भी आदत नहीं था कि इवन 11 के बाद तो मुंबई में बहुत जगह सब कुछ बंद हो जाता हा, है. 10 वाजताच ऍक्च्युअली बंद होतं सगळं. हाँ, इधर तो हम लोग को आदत सा हो गया कि 12, 12:30, 1, 2 ऐसे बाहेर. एक मिनिट, थोडा असा पकड मोबाईल, असा इकडे इकडे असा. असं. अरे या साईडला. हा, ठीक आहे. तर ज्यासाठी आम्ही गेलो होतो, मला एक तर कॉर्ड सेट घ्यायचे होते आणि काहीतरी काय घ्यायचं होतं, कॉर्ड सेट आणि One piece. हा, वन पीस घ्यायचं होतं. तर ते मला भेटलंच नाही आणि जे होते ना ते कॉटन मध्ये होते, जे वॉश केल्यावरती श्रिंक होऊन जातात, तर तसं नको होतं म्हणून. आणि टी शर्ट्स होते, पण मला टी शर्ट्स नको होते. परत कुर्तीज होते, मी लास्ट टाइम एक तिथूनच कुर्ती घेतलेली होती, ती वॉश केल्यावर ना श्रिंक झाली होती, त्यामुळे मला असं मन नाही झालं. छान होतं कलेक्शन, पण ते असं आहे ना की ड्राय क्लिनिंग केलं ना तरच ते श्रिंक नाही होणार आणि जसं आहे तसं राहणार. त्यामुळे हाँ, फक्त dry cleaning एवढीशी करने का shopping मतलब झाली. था नहीं करते. म्हणजे मला जबरदस्तीने असे कपडे घ्यायला आवडत नाही की व्हिडिओ मध्ये दाखवायला, काही केलीच नाही शॉपिंग. तर ऐसा नहीं, वो अगर अच्छा रहता, पसंद आता तो जरूर. इट्स मतलब ओके. ऐसे कलेक्शन है, अगर आपको कॉटन की चीजें पसंद है तो कलेक्शन अच्छा हा, म्हणजे ट्रेडिशनल पण होतं. ट्रेडिशनल भी था, और पैंट वगैरह तो बहुत सारे. हे तुम्ही प्रिव्हियस क्लिप्स मध्ये बघितलंच असेल. हे खूप छान रिझनेबल आणि एकदम मस्त ब्रेसलेट भेटते. 150 के लिए बहुत मस्त लग रहा है. दाखवते एकदम. ते मस्त आहे, हे असं वन पीस वरती वगैरे आपण घालू शकतो, एकदम मस्त आहे. वेस्टर्न, हाँ भारी है. हे दूध आहे. आणि बॉईज साठी तर काहीच नाहीये. मला ते युनिसेक्स टी शर्ट दिसले, जीन्स पण नाही दिसले. आणि फुटवेअर तर गर्ल्स साठी एवढे फुटवेअर आहेत ना, म्हणजे कपड्यांपेक्षा चपलाचे जास्त स्टॉल्स होते. पण हाँ बोल तो बोल. काय? बोल. पण मी काय बोलत होते, हा, पण जेंट्सचे फुटवेअरच नाही मला दिसले. कुछ नहीं, ना फुटवेयर, ना टॉप, ना पैंट वगैरह कुछ नहीं. आणि हे एक होते, हे एक घेतले मी, सॉरी. ह्याचे ऍक्च्युली ना साईज थोडी मे बी 2x6 असेल, मला थोडे लूज होत होते आणि असं सेम पॅटर्न मध्ये ना 2x4 नव्हता, पण तरी पण मी हे घेतले कारण मला हे खूप आवडले, एकदम मस्त आहेत. हाँ, ये 300 में मिला था, बट ये बहुत अच्छा लग रहा है, बहुत लग रहा है. इकडे बार्गेनिंग वगैरे असं काही नाही, मुंबई सारखं काय नाही होत. काय नहीं, उधर जो प्राइस है वही प्राइस है, फिक्स ही रहता है. मस्त लग रहा मस्त आहे. मी फर्स्ट टाइम असं काहीतरी है घेतलंय. एक्चुअली, और भारी है. हा, आम्ही मोस्टली जर पॉसिबल झालं ना तर उद्या जाऊ झुडिओमध्ये, कारण खूप टाइम झाला झुडिओचं जे कलेक्शन आहे ना ते चेकआउट नाही केलं आणि मे बी समर्समध्ये त्यांनी नवीन कलेक्शन काढलं असेल. एक्चुअली इयरिंग्स मला हाँ बोल बोल. नहीं नहीं, इयरिंग्स मला ना 50 रुपीजला भेटले आणि हे जे इयरिंग्स आहेत ना याच्यामध्ये ना 3 पेअर्स आहेत.
हे एक मोतीवालं आहे, हे डायमंड वालं आहे आणि हे पिंक वालं. सो हे 50 मध्ये मला 3 पेअर्स ऑफ इयरिंग्स भेटले. गुड नाइस. आणि हे वाले स्टार्स वाले हे पण खूप छान वाटले मला. एक्चुअली इधर का जुडियो का खाली एक ही दिक्कत है ना कि जो मॉल में है ना वो मॉल उतना हैपनिंग वाला नहीं है, तो बार बार जाने का मन नहीं करता उधर. आमचा समोर जो मॉल आहे ना, नेक्सस मॉल, बहुत अच्छा. तो खूप हॅपनिंग आहे आणि तिथे आम्हाला नेहमीच आवडतं, पण तिथे झुडिओ नाहीये, त्यामुळे झुडिओ मध्ये जाणं असं स्पेशली होत नाही. खूप टाइम झाला, पण आपण जाऊया झुडिओ मध्ये. ओके, उद्या झालं, पॉसिबल झालं तर उद्या जाऊया. ठीक आहे, आजच्यासाठी एवढंच. म्हणजे आपण नेक्स्ट ब्लॉग. थँक्स फॉर वॉचिंग द व्लॉग आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. येस, थँक्यू.